नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरचे विद्यार्थी जे आहेत ते ज्या गोष्टीची वाट पाहत होते म्हणजे कॉलेजेसची नावं कधी टाकायचे, त्यालाच आपण ऑप्शन फॉर्म भरायचे. ती लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन कॉलेजेसची नावं टाकू शकता. त्यालाच म्हणतो आपण कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरणे. ठीक आहे, ही प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे सीट मॅट्रिक्स जो आहे हा तुम्हाला एकदा चेक करायचा आहे ना. तर सीट मॅट्रिक्समध्ये काय दिसतं तुम्हाला की तुमच्या ब्रँच कॅटेगरी वाईज जागा किती आहेत त्या कॉलेजला ते तुम्हाला दिसतं. त्याच्यावरनं तुम्ही काय करायचे, फॉर्म भरायचे. ओके. आता याला डाउनलोड करून ही ही जी फाईल आहे मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या है ना, किंवा डाउनलोड करून पण तुम्ही बघू शकता. ओके. हां, आता मी सांगतो डायरेक्टली. आता लॉग इन करा तुमचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कॉलेजचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते सांगतो. तुमचं लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्मचं दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्याखाली तुम्हाला कॅप राउंड 1 दिसते. याच्यावरती क्लिक करायचं. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्या केअरफुली रीड करा ना. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ही आहे की तुम्हाला हे कन्फर्मेशन वगैरे करावं लागतं. थोडक्यात मराठीत सांगून देतो. कॅप राउंड 1मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, आता स्टार्ट फिलिंगवरती मी क्लिक करतोय. ओके. आता लक्षात घ्यायचं तुमचा हा जो फॉर्म असतो एकदा फिल केला की तो एडिट होत नाही. त्यामुळं मी आणि याची जी डेट आहे ती डेट एकदा कन्फर्म करून घ्या की कधीपर्यंत डेट आहे. कारण अ, घाई गडबड करायची नाही. तुमची 3 दिवस दिलेले आहेत याला ऑप्शन फॉर्म भरायचे. तर 11, 12 तारखे म्हणजे उद्यापर्यंतच तुम्ही भरून घ्या. है ना. तिसऱ्या दिवसापर्यंत जाऊ नका. कंटिन्यू करू. आता इथे बघा तुमचा इथे मेरिट नंबर शो करतो है ना. जसं या स्टुडंटचा मेरिट नंबर आहे 62,132. कोणता आहे तो? जनरल मेरिट नंबर. आता या स्टुडंटला म्हणजे किंवा तुम्हाला कोणते कॉलेजेस पाहिजेत? गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज पाहिजे की प्रायव्हेट पाहिजे? प्रायव्हेट जर पाहिजे असतील तर अनॲडेडवरती क्लिक करायचं. म्हणजे सर्व हे येतील प्रायव्हेट कॉलेज. युनिव्हर्सिटी मॅनेज म्हणजे युनिव्हर्सिटीमधले पॉलिटेक्निक कॉलेज पाहिजे असतील तर ते. आणि युनिव्हर्सिटीमधले किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज पाहिजे असतील तर सर्व टिक करून घ्या या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला सर्व कॉलेज या ठिकाणी भेटतील. आता बघा ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस काय असतं. तर ऑटोनॉमस कॉलेज हा सिलेबस स्वतः डिझाईन करतो. पेपर वगैरे तिथे चेक होतात है ना. तर ऑटोनॉमस म्हणजे त्याचा पेपर काढण्यापासून पेपर चेकिंगपर्यंत त्या कॉलेजमध्येच होतं सर्व. तर फक्त ऑटोनॉमसच कॉलेजेस पाहिजे असतील तर ऑटोनॉमसवरती क्लिक करायचं. आणि नॉन ऑटोनॉमस पाहिजे असतील तर नॉन ऑटोनॉमस. मी सजेस्ट करेल की दोन्ही सिलेक्ट करा, ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस. खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत ते नॉन ऑटोनॉमस आहेत. म्हणजे MSBTच्या अंडर आहेत ते पूर्ण. ओके. त्यामुळे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस दोन्ही सिलेक्ट करायचे. आणि जर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज, आता या स्टुडंटला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे म्हणून मी काय करतो, फक्त गव्हर्नमेंट सिलेक्ट करतो. ओके. त्यानंतर मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी काय असतं. तर तुम्ही मायनॉरिटी असा की नसा. आता काही कॉलेज काय असतात की मायनॉरिटी कॉलेज असतात ज्याच्यामध्ये 50% जागा ज्या आहेत त्या मायनॉरिटीसाठी रिझर्व असतात. बट त्या ठिकाणी जनरलच्या पण जागा असतात. तुम्हाला ते कॉलेज जर पाहिजे असेल तर तुम्ही नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करा. सॉरी, मायनॉरिटी सिलेक्ट करा. अदरवाईज तुम्हाला नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करायचं आहे है ना. किंवा दोन्ही सिलेक्ट केलं तरी चालेल. सर्व कॉलेज जर पाहायचे असतील तुम्हाला तर दोन्ही सिलेक्ट करून ठेवा है ना. बट हा स्टुडंट आपला मायनॉरिटी नाही आहे त्यामुळे त्याला मायनॉरिटी कॉलेजला घ्यायचंच नाही आहे. त्यामुळे त्यानं फक्त नॉन मायनॉरिटी सिलेक्ट केले. त्यानंतर इथं महाराष्ट्रातले सर्व जिल्हे जे आहेत या ठिकाणी दिलेले आहेत रिजन वाईज. जर तुम्हाला असं असतं की काही मुलाला पर्टिक्युलरली आम्हाला फक्त एकाच जिल्ह्यामध्ये, आता सपोज हा स्टुडंट आहे बुलढाणा जिल्ह्यातला, तर याला आणि मुलगी आहे हिला बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर ॲडमिशनच पाहिजे नाही. ठीक आहे. तर मग तिनं सिलेक्ट काय करेल,
बुलढाणा फक्त. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये कॉलेज पाहिजे असेल, त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं रिजन जरी सिलेक्ट करायचं झाला, तर पूर्ण रिजन सिलेक्ट करू शकता. सपोज बुलढाणा आहे, आता मी ठाणे सिलेक्ट करतो, जालना. तुम्हाला जसे जिल्हे सिलेक्ट करायचे आहेत किंवा रिजन करायचं असेल तर डायरेक्टली औरंगाबाद रिजनमध्ये करायचं असेल सिलेक्ट, तर रिजनवरती क्लिक करा. सर्वचे सर्व या ठिकाणी क्लिक होतील. ठीक आहे. आता एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी सर्व क्लिक करून दाखवतो. ओके. आता या ठिकाणी बघा तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात. एक तर कोर्स वाईज पाहिजे की इन्स्टिट्यूट वाईज, है ना? कोर्स वाईजमध्ये काय करतो आपण तर पर्टिक्युलरली कोर्स सिलेक्ट करतो. जसं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली तर जेवढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे ऑप्शन आहेत कॉलेजचे तेवढे येतील. ठीक आहे. सपोज हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलेला. ओके. आणि सेव्ह अँड प्रोसीड केलं. तर या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असणारे सर्व कॉलेजेस या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. ओके. बट बेस्ट वे मी काय सांगेल तुम्हाला की इन्स्टिट्यूट वाईज सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट कशासाठी? कारण इन्स्टिट्यूट वाईज जर सिलेक्ट केलं तर आपल्याला एकाच इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या ब्रँच असतील तर त्या पण आपल्याला इथे टाकता येतील, है ना? आता अशा पद्धतीनं इन्स्टिट्यूट वाईज सिलेक्ट केलं तर एवढे कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेज तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जसं की खामगाव आहे, है ना? त्या स्टुडंटला खामगाव पाहिजे. आता बाकीच्या दूर पडतात त्यामुळे ते नको आहे तिला. प्लस आता हा रिजन पण नको आहे म्हणून मी डिसिलेक्ट केला. हा पण नको आहे. तिला पाहिजे बुलढाणा जिल्हाच. ओके. आता गव्हर्नमेंट पाहिजे आणि प्रायव्हेट पण तिला शोधायचे सपोज. तर इथं प्रायव्हेट पण सिलेक्ट करू आपण. तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता जसं की गव्हर्नमेंट केलं सिलेक्ट. त्यानंतर हे दोन कॉलेज पाहिजे सपोज तिला. सेव्ह प्रोसीड केलं. आता ह्या दोन कॉलेजमध्ये जेवढ्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस सर्व अवेलेबल झालेले आहेत. आता ह्या स्टुडंटला कोणती पाहिजे तर कॉम्प्युटर पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे. या तीन ब्रँच पाहिजेत गव्हर्नमेंटमधनं. त्यानंतर या तिन्ही ब्रँचला जर नंबर नाही लागला तर मग तिला कॉम्प्युटर पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे प्रायव्हेट कॉलेजचं. ठीक आहे. आता इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आला आहे, हे पण पाहिजे त्याला. आता मी काय करेल, सेव्ह अँड प्रोसीड करेल. एकदा तुमचं हे कॉलेज सिलेक्ट करून झाले की या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की सर 1 नंबरला कॉम्प्युटर आलं, है ना? 2 नंबरला इलेक्ट्रिकल, 3 नंबरला इलेक्ट्रॉनिक्स. बट मला 2 नंबरला इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, है ना? तर मग कसं करायचं? तर इथे ऑप्शन येतो. हे कॉलेज सिलेक्ट करायचं असं आणि इथे ॲरो दिसतो वरती जायचा, खाली यायचा. यानं वर गेलो की इलेक्ट्रॉनिक्स काय झालं? वर आलं. त्यानंतर 3 नंबरला काय इलेक्ट्रिकल आलं, है ना? आता 4 नंबरला जे आहे हे कॉम्प्युटर सायन्स पाहिजे प्रायव्हेट कॉलेजचं. आता याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे की आर्टिफिशियल पाहिजे? ए-आय पाहिजे त्याला. मग हा वर घेऊन जाईल ए-आय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल. असा सिक्वेन्स झाला एकदा तुमचा फायनल, की नंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचा आहे. एकदा ही लिस्ट जी आहे ही फायनल करून घेण्या अगोदर अ, विचार करायचा. कारण एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला की तुम्हाला परत तो एडिट करता येत नाही. आणि 1 नंबरचं ऑप्शन तुम्हाला असं टाकायचं आहे की 1 नंबरचं ऑप्शन जर लागलं तर तुम्हाला तिथे कन्फर्म घ्यायचंच आहे. है ना? कारण ते पहिलं ऑप्शन जे आहे हे ऑटो फ्रीज होऊन जातं. बरेच विद्यार्थी काय करतात 1 नंबरला असं कॉलेज टाकतात की तिथे नंबर लागून जातो. बट नंतर म्हणतात की आम्हाला हे कॉलेज नको आहे. है ना? त्यामुळे 1 नंबरचं पहिल्या राउंडसाठी 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला खूप केअरफुली टाकायचं आहे. ठीक आहे? हां. इथे पासवर्ड टाकून सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुम्हाला ओ-टी-पी येईल. या ठिकाणी हा जो नंबर आहे 84 पासून स्टार्ट होणारा आणि 51
एंड होणारा त्या नंबरवरती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येईल. ओ टी पी आल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो कन्फर्म झालेला आहे. आता प्रिंट काढताना दोन ऑप्शन मिळतात तुम्हाला. पहिलंवाला ऑप्शन जे आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त कॉलेजेस म्हणजे चॉईस कोड मिळतात. त्याच्यावरती कॉलेजचं नाव येत नाही. फक्त चॉईस कोड येतात. जसं की या ठिकाणी बघा. बघा पहिलं काय आहे, चॉईस कोड आला. हे असं आहे. याच्यावरती कॉलेज नाव, ब्रँच समजत नाही. बट ही ही प्रिंट काही कामाची नाही आपल्या, आहे ना? तर तुम्हाला कशी पाहिजे? तर ज्याच्यावरती कॉलेजचं नाव दिसलं पाहिजे, आहे ना? तर हे 2 नंबरला जे ऑप्शन आहे ना, प्रिंट ऑप्शन फॉर्म कॅप 1 विथ कोर्स नेम अँड इन्स्टिट्यूट नेम. ही वाली काढायची प्रिंट. याच्यावरती 1 नंबरला जे आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट हे तुम्हाला सर्व दिसतं, आहे ना? हे महत्त्वाचं आहे. तर ही प्रिंट काढून ठेवायची आणि अलॉटमेंटच्या वेळेस तुम्हाला ही कामात येईल किंवा तुमचं प्रूफ म्हणून राहील तुमच्याकडे. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे. ही लास्टची स्टेप करतोय, हे नाही केली तुम्ही तरी चालते. फक्त सेव्ह करून घ्या. ठीक आहे? आहे तुम्हाला समजलं असेल. आणि याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचा आहे. आता तो कसा बघायचा त्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेल. बट तुमची कॅटेगरी जी आहे कॅटेगरीची त्या ब्रँचला जागा आहे की नाही एवढं बघायचं त्या PDF मध्ये. ठीक आहे? भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.